नमस्कार, मी करुणा. द करुणाज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण सोजीचा म्हणजेच रव्याचा चिवडा, रवा आलू तो चिवडा कसा बनवायचा ते बघत आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या नव्या कोऱ्या रेसिपीला. हाय हाय तर आज आपण आलू रवा शेव कसे बनवायचे ते बघणार आहोत. त्यासाठी मी घेतल्या इथे मनुका, बदाम घेतले आहे, त्याचे बारीक काप करून घेतले. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही 2 भागात पण डिवाइड करू शकता. आणि शेंगदाणे घेतले आहेत, बटाटा घेतले आहेत, बटाटा शिजवून घेतलेला आहे, कढीपत्ता आणि सोबतच घेतला आहे रवा. रवा मी या वाट्या रवा घेतलेला आहे. ज्या वाटीने आपण रवा घेतला आहे त्याच वाटीने आपण इथे पाणी घेणार आहोत. तर 2 वाट्या रव्याला आपण 2.5 वाटी पाणी घेणार आहोत. गॅस चालू करणार आहोत आणि ज्या वाटी आपण रवा घेतला होता त्याच वाटीने आपण पाणी इथे 2.5 वाटी पाणी घेतलेलं आहे. इथे पाणी छान गरम झालेलं आहे. आपण गॅस कमी करून आता यात रवा घालू. आणि त्यात थोडं चवीनुसार मीठ घालू. मीठ तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्हाला कमी पाहिजे जास्त पाहिजे. इथे आपला रवा झाला आहे. तर आता आपण गॅस बंद करून हा 10 ते 15 मिनटं असं झाकून ठेवून देणार आहोत, म्हणजे जेणेकरून आपला रवा छान गार होईल. आता जोवर आपला रवा गार होते तोवर आपण बाकीची प्रोसेस करूया. इथे एका कढईमध्ये 2 चम्मच तेल गरम करायला ठेवले. इथे तेल गरम झालंय तर त्यात आपण 1 वाटी शेंगदाणे छान तळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता शेंगदाणे आपले असे छान तळून झालेले आहेत. आता हे आपण साईडला काढून घेऊन घेणार आहोत. यातच आपण मनुका टाकणार आहोत. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मनुका हा साजूक तुपामध्ये सुद्धा तळून घेऊ शकता, पण मी तेलामध्ये घेते आहे कारण की तेलातला जो हे नमकीन आहे ते जास्त दिवस टिकतं म्हणून. तर मनुका पण मी काढून घेतलेला आहे. त्यातच आपण आता बदामीचे काप, याला आपण हलकसं रोस्ट करू, खूप लालसर करायची गरज नाही आहे. यातच आपण कढीपत्ता सुद्धा टाकणार आहोत. कढीपत्ता छान तळून घेणार आहोत. तर इथे आपला रवा पण छान असा गार झाला आहे, म्हणजे आपण हाताने त्याला स्पर्श करू शकतो. हे 3 बटाटे घेतले होते मी मीडियम साईजचे, ते आपण याने छान असे किसून घेणार आहोत. बटाटा किसून घेतला आहे, त्यातच मी रवा पण घातलेला आहे. इथे मी रवा आणि बटाटा छान एकजीव करून मिक्स करून घेतलेला आहे. तर आता आपण याची शेव पाडून घेऊया. त्यासाठी मी इथे साशा घेतला आहे आणि ही मीडियम साईजची शेव पाडायची हे घेतली, जाळी घेतलेली आहे. तर आता आपण तेल लावून याला छान ग्रीस करून घेऊया. तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल आपलं छान असं छान कडक गरम होऊ देणार आहोत. त्यानंतर आपण त्या शेव सोडणार आहोत.
तर इथे आपलं छान तेल असं गरम झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये शेव पाडून घेऊया. आणि जेव्हा आपण तेलात शेव सोडतो तेव्हा तेलात आपल्याला गॅस कमी करून ठेवायचा आहे. म्हणजे कमी याच्यात आपले शेव असे छान तळल्या जाईल आणि जेव्हा ते बबल्स कमी होतील तेव्हा आपण ते पलटून घेणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता आपण पूर्ण शेव असे तळून घेतलेले आहे. शेव खूप छान असे कुरकुरीत झालेले आहे. यात आपण आता मसाले घालूयात. तर यात आपण मीठ घालणार आहोत, थोडासा चाट मसाला तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यात लाल तिखटसुद्धा घालू शकता. माझे बाळ आता छोटे आहेत तर त्यामुळे मी त्यात ते टाकणार नाही. आणि हे आता छान आपण मिक्स करून घेऊयात. छान एकजीव करणार आहोत. त्यात आपले शेंगदाणे, ड्रायफ्रूट्स, मीठ, मसाला सगळं छान एकसारखा लागला पाहिजे. आणि तुम्ही आवाज बघू शकता किती छान क्रिस्पी असा झालेला आहे. तुम्हाला जर हा नमकीन चिवडा आवडला असेल तर नक्की घरी ट्राय करून बघा. ट्राय केला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा छान छान नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. किती भारी दिसतोय ना. नक्की घरी ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. हेल्दी फूड खात राहा आणि द करुणाज किचन बघत राहा. बाय.